स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट्स असतात. त्या कमेंट्सची उत्तरं मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमधून देत असते, त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्णपणे ऐकत जावा. आपले व्हिडिओ फेसबुकला, इन्स्टाला किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवले तर चालतात का? आपले व्हिडिओ शेअर केले तर चालतात का? आता नवीन म्हणजे 15 जुलैला नवीन यूट्यूबचं अपडेट आलेलं आहे, त्याच्या हे नियमात बसतं का असा प्रश्न होता मला. तर आपले व्हिडिओ शेअर करण्यासाठीच आहे, कारण यूट्यूबने व्हिडिओमध्ये तसं ऑप्शन दिलेलं आहे की आपण व्हिडिओ कोणालाही शेअर करू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचे व्हिडिओ शेअर केले तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही किंवा काहीच होणार नाही. यूट्यूबने तर आपल्याला तो शेअरच करायला सांगितला आहे, कारण जेवढा आपला व्हिडिओ सगळे जास्तीत जास्त बघतील तेवढा आपल्याला पण फायदा आहे, यूट्यूबला पण फायदा आहे. पण मी माझ्या म्हणजे पर्सनल अनुभवावरून सांगते की तुम्ही जर यूट्यूबला म्हणजे यूट्यूबच्या स्टेटसला, फेसबुकला, इन्स्टाला तुमचा व्हिडिओ शेअर करत असाल ना, तर लगेच घाई करू नका, थोडा संयम ठेवा. कारण काय होतं, व्हॉट्सअपला असू द्या, फेसबुकला आपले सगळे रिलेटिव्हच असतात आणि तुमचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे. आता फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर माझं म्हणजे पहिले व्हिडिओ स्वामींचे हे होते, त्यामुळे माझे सगळे थोडेफार लोक बघायची, पण मी त्यांना कोणाला शेअर कधीच केलेला नाही. पण आता मी टेकची माहिती सांगत असते यूट्यूबच्या संदर्भात. ते मला सरळ सांगतात की आम्ही बाई तुझे व्हिडिओ बघत नाही, कारण तुझं ते यूट्यूबची माहिती आम्हाला ऐकून काय करायचंय. त्यामुळे मी सुद्धा कोणाला शेअर करत नाही. पहिल्यापासूनच मी कोणाला व्हिडिओ शेअर केले नाहीत माझे. तुम्ही सुद्धा तुमचा विषय कोणता आहे, तुमचे रिलेटिव्ह किंवा नातेवाईक, मित्र, परिवार बघू शकतो का, त्याच वेळेला शेअर करा, अन्यथा शेअर करू नका. कारण आपण आपले व्हिडिओ त्यांना पाठवतो, ते काय करतात किंवा आपल्या ओळखीचे लोक असतात, आपण लगेच अपलोड केला की आपल्याला घाई असते, पटकन व्ह्यूज झाल्या पाहिजे, सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, मग आपण व्हिडिओ शेअर करतो. त्यावेळेला ते काय करतात, त्यांना जातं नोटिफिकेशन. जर सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन जातं, किंवा आपण व्हिडिओ शेअर केला ते क्लिक करतात, 1-2 मिनिटं बघतात आणि स्किप करून सोडून देतात. यामुळं बऱ्याच वेळेला यूट्यूबला असं वाटतं की यांच्या व्हिडिओमध्ये काही नाहीये, त्यामुळे लोक यांचा व्हिडिओ बघत नाहीत, येतात, क्लिक करतात आणि सोडून जातात. त्यामुळे आपले व्हिडिओ ना बऱ्याच वेळेला यूट्यूब पुढे पाठवत नाही, आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं. आपण नवीन असतो ना, त्यावेळेला काय होतं, आपल्याला वाटतं आपल्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब करावं, आपले व्हिडिओ बघावे, छान छान कमेंट कराव्या, पण हे असं अजिबात होत नाही. त्यांना काही आपल्यात इंटरेस्ट नसतो. जर तुमचे व्लॉगिंगचे व्हिडिओ असतील किंवा रेसिपी असतील तर तुम्ही शेअर करू शकता, पण जर तुमचे टेकचे असतील, शक्यतो मला तर माझ्या अनुभवावरून सांगते, तुम्ही शेअर करूच नका आणि कोणाला म्हणू पण नका मला सबस्क्राईब कर. मला जरी कोणी समोरून बोलले ना मी सबस्क्राईब करतो, किंवा ओळखीचं कोण भेटलं की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू का, मी म्हणते अजिबात करू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब. कारण आपल्याला असे सबस्क्रायबर जे आपल्या व्हिडिओवर येतात, काय करतात, आपल्या म्हणजे आपल्याला समाधान वाटावं किंवा काहीही म्हणा, तोपर्यंत थोडं सबस्क्राईब करतात, परत आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यांना जातं, 1-2 मिनिटं बघतात, स्किप करतात, व्हिडिओ बघतच नाहीत. मग अशामुळं आपल्या व्हिडिओची रीच कमी होत असते. त्यापेक्षा तुम्ही कोणी सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल असं मी त्यांना सांगत असते. मी काही एवढं डिटेल्स नाही सांगत, फक्त त्यांना म्हणते की ठीक आहे, तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, कधीतरी व्हिडिओ आला तुम्हाला बघावंसं वाटलं तर बघा, अन्यथा बघू नका, ओपन सुद्धा करू नका, कारण त्यांच्या ओपन करण्याने आपल्या व्हिडिओची रीच डाऊन होत असते. तर आता आपल्याला सबस्क्रायबर आणि व्ह्यूजर कुठून मिळणार, तर आता तुम्ही जो काही टॉपिक घेतलेला आहे, तुमचा कंटेंट ज्या लोकांना आवडतो ते आवर्जून तुमच्या व्हिडिओ पर्यंत येणार, आवर्जून तुम्हाला सबस्क्राईब करणार, तुमचा व्हिडिओ पूर्ण बघणार, कमेंट करणार, लाईक करणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला करणार. पण ज्यांना तुमचे व्हिडिओच आवडत नाही त्यांच्या पाठीमागे कशाला लागताय. त्यामुळे तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे ना, तर जे असे लोक तुमचा व्हिडिओ बघतात, तुम्हाला ज्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स आहे त्या लोकांच्यासाठी बनवा. आणि आपले व्हिडिओ, आता मी पण व्हिडिओ, मलाही माझा व्हिडिओ छानच वाटतो, पण लोकांना पण आवडला पाहिजे ना, त्यामुळे लोकांच्या आवडीचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. आपण आपली आवड बघत बसतो, बऱ्याच वेळेला हा पण फरक पडत असतो यूट्यूबवर. त्यामुळे ना तुम्हाला शेअर करायचं आहे ना तर बघा, म्हणजे ह्या मी माझा अनुभव सांगितला, तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्या संदर्भात यूट्यूबमध्ये कुठेच नियम नाहीये, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही कुठेही इन्स्टाला, फेसबुकला, कोणाच्या स्टेटसला, व्हॉट्सअपला सगळं करू शकता, त्याबद्दल काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त असं होतं की आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं. आता जर तो व्हिडिओ खरंच बघण्यासारखा असेल, अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली असेल,
की तुमच्या फॅमिलीला किंवा मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना गरजेचे आहे, तर असे व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ते कमीत कमी बघतील पण समोरून बघणारे सुद्धा पाहिजेत. त्यामुळं मी तर स्वतः शेअर नाही कधी करत कुणाला. शेवटी बघा, ज्याची त्याची इच्छा. तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करता की नाही, तुम्हाला काय अनुभव आहे की जर तुम्ही मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना आपल्या किंवा स्टेटसला ठेवता ज्यावेळेला तुमच्या व्हिडिओची लिंक, त्यावेळी तुम्हाला काय अनुभव येतो ना, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट्स बरेच लोक वाचत असतात. कारण आपल्या व्हिडिओवर बरीच लोक कमेंट वाचायला सुद्धा येतात. असं म्हणजे मी पाहिलेलं आहे की बाबा चला या ताईला काय कमेंट दिलंय, कोण काही वाईट बोललंय का, असे म्हणजे तुम्हाला तर माहित आहे युट्यूबवर कोण कशाला येतं काही सांगू शकत नाही आपण. पण एक चांगला अनुभव, बाबा तुम्हाला काय अनुभव आले, कारण सगळ्यांच्या अनुभवातून आपल्याला पुढे जाता येतं, बरंच काही शिकता येतं. त्यामुळे ठीक आहे, हा व्हिडिओ इथंच थांबवते. नंतर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.